नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते. मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका सुंदर विचाराने. महात्मा गांधीजी म्हणतात, या जगातील सर्वात उत्तुंग यश त्यांनाच मिळालेले आहे ज्यांना ते यश मिळवण्याची अजिबातच शक्यता नसताना देखील त्यांनी ते यश मिळवण्यासाठी अथक व सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. मित्रांनो, आज आहे 9 ऑक्टोबर. आजचा दिवस हा जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो. इंटरनेटच्या काळात आजही लोक टपाल सेवेचा वापर करतात आणि त्यावरचा विश्वास कायम आहे. एका शहरातून दुसरीकडे टपाल पाठवण्याचे सर्वात सोपे आणि स्वस्त साधन ते म्हणजे पोस्ट सेवा. या देशातच नाही तर जगातील कोणत्याही देशात टपाल पाठवण्यासाठी या सेवेचा लाभ घेता येतो. आज आपण जाणून घेणार आहोत त्याचा इतिहास व हा दिवस साजरा करण्याचे महत्त्व. जगात दरवर्षी आजच्या दिवशी म्हणजेच 9 ऑक्टोबरला टपाल दिवस साजरा करण्याचा हेतू एवढाच की टपाल सेवा आणि त्यातील विभागांविषयी लोकांना जागरूक करणे. युनिव्हर्सल पोस्टल युनियन म्हणजेच UPU याची उभारणी करण्यासाठी 1874 स्वित्झर्लंडची राजधानी बर्न येथे 22 देशांनी मिळून करारावर सही केली होती. टोकियोत 1969 आयोजित केल्या गेलेल्या संमेलनात जागतिक टपाल दिनाची घोषणा करण्यात आली होती. 1 जुलै 1876 भारत युनिव्हर्सल पोस्टल युनियनचा सदस्य होणारा पहिला आशियाई देश ठरला. बदलत्या काळासोबत जगातील सर्व टपाल सेवांनी त्याच्या कार्यप्रणालीमध्ये आवश्यक बदल केले आहेत. नवीन तंत्रज्ञानासह टपाल सेवांनी स्वतःला अधिक जलद केले आहे. डाक, पार्सल, पत्र हे एक्सप्रेसने जाण्याची सेवा सुरू झाली. जवळपास 20 वर्षांपूर्वी या बदलावांना सुरुवात झाली आणि सर्वच स्तरावर तांत्रिक बदल करण्यात आले. आता ऑनलाईन पोस्टल देवाणघेवाणीवर लोकांचा विश्वास वाढला आहे. UPUने केलेल्या एका सर्व्हेमध्ये अशी माहिती समोर आली की जगभरातून आजच्या घडीला 55 पेक्षा जास्त प्रकारच्या पोस्टल सेवा उपलब्ध आहेत. मोबाईल, ईमेलच्या जगातही आज टपाल त्याचे महत्त्व टिकवून आहे आणि म्हणूनच आजचा 9 ऑक्टोबर हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो. 9 ऑक्टोबर 1981 फ्रान्समध्ये मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करण्यात आली होती. 1962 साली युगांडा या देशाला युनायटेड किंगडममधून स्वातंत्र्य मिळाले होते. युगांडा हा पूर्व आफ्रिकेतील एक देश आहे. या देशाच्या पूर्वेला केनिया, उत्तरेला सुदान, पश्चिमेला काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक, नैऋत्येला रवांडा व दक्षिणेला टांझानिया हे देश आहेत. युगांडाचा दक्षिणेतील बराचसा भाग व्हिक्टोरिया सरोवराने व्यापलेला आहे. 9 ऑक्टोबर 1960 रोजी विद्याधर गोखले यांच्या पंडितराज जगन्नाथ या नाटकाचा पहिला प्रयोग झाला. हे मराठी पत्रकार व संगीत नाटककार होते. मराठी वर्तमानपत्र दैनिक लोकसत्ताचे ते संपादक होते. विद्याधर गोखले यांच्यावरील संस्कार हे पत्रकारितेसाठीच पोषक होते. विद्येवर, ज्ञानावर त्यांचा विश्वास होता. ते अत्यंत व्यासंगी होते. 9 ऑक्टोबर 1806 रोजी पर्शियाने फ्रान्स विरुद्ध युद्ध पुकारले होते. 1966 आजच्याच दिवशी इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांचा जन्म झाला होता. पंडित गोपबिंदू दास तथा उत्कल मणी या ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्य सेनानी, कवी व लेखक यांचा जन्म 1877 आजच्याच दिवशी झाला. बौद्ध धर्माचे अभ्यासक पंडित धर्मानंद कोसंबी यांचा जन्म 1876 9 ऑक्टोबर या दिवशी झाला. रासायनिक प्रक्रियेद्वारे शर्करा रेणूंच्या निर्मितीसाठी 1902 नोबेल पुरस्कार मिळवलेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ एमिल फिशर यांचा जन्म 1892 आजच्याच दिवशी झाला. फ्रान्सचा राजा चार्ल्स 10 याचा जन्म 9 ऑक्टोबर 1757 रोजी झाला. अनंत दामले तथा नूतन पेंढारकर यांचे निधन 1999 9 ऑक्टोबर या दिवशी झाले. नारद मुनींच्या भूमिकेद्वारे नाट्यरसिकांच्या सदैव स्मरणात असलेले रंगभूमीवरील रंगकर्मी अनंत दामले हे अत्यंत लोकप्रिय नाट्यकलावंत होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या अभिनयावर खुश होऊन त्यांना नूतन पेंढारकर हे नाव प्रदान केले होते.
आह, अनाडी, अनुराधा, छाया, सत्यकाम, आनंद, अभिमान, गोलमाल यासारख्या गाजलेल्या चित्रपटांचे छायालेखक जयवंत पाठारे यांचे निधन 1998 आजच्याच दिवशी झाले. कथकली नर्तक गुरु गोपीनाथ यांचे निधन 1987 9 ऑक्टोबर या दिवशी झाले. हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार गोविंदराव टेंबे यांचा स्मृतिदिवस म्हणजे 9 ऑक्टोबर 1955. हे नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार होते. तसेच पहिल्या बोलपटाचे ते संगीत दिग्दर्शकही होते. संगीत क्षेत्रातील संगीतकाचे प्रवर्तक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्यमीमांसक, तसेच अयोध्येचा राजा, अग्निकंगण, माया मश्चिंद्र हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते. हार्मोनियम या साथीच्या वाद्याला त्यांनी स्वतंत्र वाद्याची प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. बालवाङ्मयकार विनायक कोंडदेव ओक यांचे निधन 1914 आजच्याच दिवशी झाले. त्यांनी मुलांसाठी बालबोध हे मासिक काढून त्यांनी चरित्रे, कविता, निबंध, शास्त्रीय विषयांवरील लेख इत्यादी लेखन केले व मराठी बालवाङ्मयाचा पाया विनायक कोंडदेव ओक यांनी घातला होता. त्यांची सुमारे 50 पुस्तके प्रसिद्ध आहेत. सहज सोपी भाषा हे त्यांचे वैशिष्ट्य होते. पत्रकार, समाजसुधारक व इतिहासकार राव बहादूर गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांचा स्मृतिदिवस म्हणजे 9 ऑक्टोबर 1892. 1848 ते 1850 या काळात प्रभाकर या साप्ताहिकातून त्यांनी शतपत्रांचे लेखन केले. स्त्रियांचा कोंडमारा करणाऱ्या रूढींवर त्यांनी प्रहार केला. त्यांनी 43 मराठी ग्रंथ लिहिले. लक्ष्मी ज्ञान हा त्यांचा ग्रंथ अर्थशास्त्रावरील पहिला मराठी ग्रंथ आहे. मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. अशाच रोजच्या माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. आमच्या या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण कार्यक्रमांसाठी ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.